रायगड जिल्ह्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। शिंदे सेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी रायगडच्या विधान परिषद जागेवर दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। महेंद्र दळवी यांनी डळमळीत नेत्यांच्या मुलाला तिकीट देऊ नये, शिवसैनिकाला न्याय द्यावा अशी मागणी करत महायुतीतील जागा वाटपावर नाराजी व्यक्त केली। तसेच सुनील तटकरे यांना त्यांच्या पक्षातही कोणी विचारत नाही अशी जहरी टीका केली। रायगड विधान परिषद जागेसाठी महायुतीत रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र दिसत असून दळवी यांच्या वक्तव्यामुळे महायुतीत सर्व काही अलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। विशेषतः रायगडच्या जागेवरून शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील मतभेद पुन्हा उघड झाल्याचे मानले जात आहे। आता महायुतीचे वरिष्ठ नेते या वादावर काय भूमिका घेतात आणि रायगडच्या जागेसाठी अंतिम उमेदवारी कोणाला मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पण आता एकंदर बातम्या स्वरूपात मीडियासमोर बघितलं तर राष्ट्रवादीमध्ये तटकरे कोणी विचारणं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि आतापर्यंत त्यांचा जो का राजकीय प्रवास आहे तो उलटफेर करणार निश्चित आहे। आणि म्हणून अशा डळमळीत असणाऱ्या नेत्याच्या मुलाला तिकीट देऊ नये सगळ्या जिल्ह्याचंच म्हणणं आहे। आतापर्यंत तटकरे साहेबांनी त्यांच्या घरात तिकीट देण्यासाठी प्रत्येक युक्त्या वापरायला सक्सेस झाल्या। आता जनतेने ठरवलं या निवडणुकीमध्ये जे इलेक्टेड मेंबर आहेत, जे आता स्वायत्त निवडणूक निवडून आले, त्यांनीच ठरवले काही असं चालेल पण यावेळेला वेगळा उमेदवार निवडून द्यायचा आहे। त्यामुळे आता तटकरे साहेबांची राष्ट्रवादीची जी अवस्था आहे ही अतिशय दयनीय आहे। त्यांना पक्षात कोण विचारत नाही आहे, त्यांनाच तिकीट मिळेल की नाही मुलाला याची खात्री नाही आहे। म्हणून आमची आग्रही मागणी आमच्या पक्षाकडे आहे की शिवसेना आमच्या एका शिवसैनिकाला न्याय नक्की देईल। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।